निवडणुकीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांना आगीत ढकलत आहे तसं सदावर्तेंनी म्हटलेलं आहे। 124 आत्महत्या झाल्या तेव्हा महाविकास आघाडीच्या पुढाऱ्यांना लाज वाटली नाही असंही सदावर्ते म्हणतात। एसटी कामगारांचा जो संप त्याचा दुसरा दिवस आहे, कसं पाहता याकडे? संपाचे जे पुरस्कर्ते आहेत त्या संपाच्या पुरस्कर्त्यांना मला विचारायचं आहे, महाविकास आघाडीच्या त्या पुढाऱ्यांना मला विचारायचं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवारांना मला विचारायचं आहे की माननीय उच्च न्यायालयाने जेव्हा संपाला नकार दिला, संप करता येत नाही, बंद करता येत नाही, त्यावेळेस तुम्ही संपाचं बोऱ्या बिस्तर घेऊन बाजूला झालात। तुम्ही सगळ्यात अगोदर सांगितलं की आम्ही संप करणार नाहीत। जर इंडस्ट्रियल कोर्टाने हे संविधानिक दृष्ट्या सांगितलेलं असेल आणि संप करता येत नाही हे माहीत असताना माझ्या कष्टकऱ्यांना, आमचा श्वास असलेल्या कष्टकऱ्यांना निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या आगीत ढकलल्यासारखं, ही कोण लोक आहेत? तुम्ही लोकांनी 124 आत्महत्या होत होत्या तेव्हा तुमच्या पुढाऱ्यांना लाजा वाटल्या नव्हत्या किंवा शर्मेनं तुमची मान खाली झाली नव्हती। आज